माझी सराउंडिंग्स, लोक, त्यांच्या कथा, पौराणिक गोष्टी, लोककथा, तिथे कुठेतरी माझ्या चित्रांचं इन्स्पिरेशन आहे. या कथांमध्ये असलेले वेगवेगळे कॅरेक्टर्स, असे वेगवेगळे प्राणी ज्यांना आपण एक मानवी स्वभाव, मानवी रूप दिलेलं आहे, अँथ्रोमॉर्फिक क्रिएचर्स म्हणतो आपण ज्यांना, ते कुठेतरी टिपण्याचा प्रयत्न मी माझ्या कामामध्ये करत असतो. जसे आपल्या कथांमध्ये वेगवेगळे लेयर्स असतात, खूप डिटेल्स असतात, ऐकायला खूप सुंदर वाटतात, पण त्याच्यामध्ये गूढ एक अर्थ असतो. तर हे जे काही लेयर्स आहेत ते मी माझ्या लाईन्समधून आणि हे जे डिटेल ड्रॉइंग्स आहेत त्याच्यातून दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतो. आपण म्हणतो दोन तोंडी माणसं आहेत. अरे खूप चालल्यानंतर गुडघे दुखायला लागले, बोलतो अरे गुडघे बोलू लागलेत. किंवा बोलू लागले गुडघ्यांना तर जर मी चेहरा दिला तर, दोन तोंडी माणसांना खरंच दोन तोंड दिली तर, नाक खुपसायला मी एक नाक दिलं तर. आणि असं करत करत जेव्हा आपण आपलं चित्र निर्माण करतो तेव्हा अवयव वाढत जातात. आपल्याला माहिती आहे आपल्या शिल्पांमध्ये देखील जर ताकदवर दाखवायचं आहे तर खूप सारे हात दाखवते, हुशार दाखवायचं तर खूप सारे डोकी दाखवते. तर हे जे काही गोष्टी आहेत तशा पद्धतीने जर आपण जे काही बोलतो तसं जर चित्रण केलं तर असं एक सर्रियल फॉर्म आपल्यासमोर उभा राहतो. याच्यामध्ये पेन आहे, याच्यामध्ये एक ब्युटीनेस थोडा कमी आहे, कारण ह्या गोष्टी कुठेतरी रियालिटीशी जवळ जाणाऱ्या आहेत. कारण रियालिटी ब्युटिफुल नसते आणि स्टोरीज नेहमी फॅन्टसाईज असतात, स्टोरीज नेहमी ब्युटिफुल असतात, स्टोरीजमध्ये आपण उडू शकतो, स्टोरीजमध्ये होप असतो. आणि ह्या कुठेतरी गोष्टी सगळ्या मी माझ्या चित्रांमुळे टिपतो आहे आणि हे या एक्झिबिशनमध्ये देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.